नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस तुटवडा होत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना गॅस भेटत नाही. त्यामुळं हॉटेल शिवराजचं जेवण हे चुलीवर बनवण्यात येत आहे. तर हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय या ठिकाणी. अतुलजी, काय सांगाल की गॅस तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकाला तर जेवण देणं हे गरजेचं आहे. आता चूल सुरू केलेली आहे, याबद्दल काय सांगाल? गेले 28 फेब्रुवारी पासून जे आपण युद्धाच्या झळा पाहतोय त्यामुळे गॅस सिलेंडर पूर्णतः बंद झालेले आहेत. कमर्शियल गॅस सिलेंडर फक्त आता घरगुती गॅस सिलेंडर भेटते. आता आपल्या 3-4 दिवसाचा स्टॉक आता तो संपलेला आहे. गेले 5 दिवसापासून तेव्हापासून आपण चुलीवरतीच जेवण बनवत आहोत. एक प्रकारे आता चुलीवरलं जेवण हे पौष्टिक पण आहे आणि इंधनाची पण बचत आहे. मला रोजच्या 6 ते 7 टाक्या घ्यायच्या लागायच्या, पण आता 150 ते 200 किलो लाकडावरती माझं सगळं भागतंय. फक्त एवढंच काय की ज्या मोठ्या रावण थाळ्या, बुलट थाळ्या, बकासूर थाळ्या होत्या त्या थाळ्या बंद करून जे रेग्युलर आपली मटण हंडी असेल, चिकन हंडी, गावरान हंडी आणि छोट्या थाळ्या यावरती जोर चालू आहे, जेणेकरून त्यालाही भरपूर असा प्रतिसाद देत आहे. आज सकाळीच एक पाहुणा की गेले 2 वर्षाला तो बुलट थाळी खाऊ इच्छित होता, पण बुलट थाळी आपली आता 8 दिवसापासून बंद आहे. की तो इंग्लंडवरून कॉल करून आला होता, पण त्याच्यासाठी एक अर्धा ते पाऊण तास गेला. पण आता इतक्या लांबून तो व्यक्ती आलेला आहे चॅलेंजसाठी, त्याला ती बुलट थाळी आपण बनवून दिली आहे. मला सांगा की आता जर चुलीवर आपण स्वयंपाक करत असेल तर वृक्षतोडीचं प्रमाण वाढणार आहे. मुळातच आता मोठ्या प्रमाणात उष्ण तापमान झालेलं आहे, नागरिकांना जगणं असह्य होतंय. पण चुलीवरचा स्वयंपाक चविष्ट आहे, पण आता नागरिकांना गॅसवरची सवय लागलेली आहे. महिलांना गॅसवर स्वयंपाक करताना आनंद होतोय. आता चुलीमुळे डोळ्याला धूर लागून डोळे जळजळ करतात. आता जेणेकरून ते नवीन आता सवय लागायचं 8 दिवस तर तेवढं होणारच हो. आता इथून माग आपले पूर्वज जे होते, आजी आजोबा, ते चुलीवरती जेवण करायचे. आता वृक्षतोड होणारच आहे. पण आता ते आता मोदी साहेबांनी किंवा महाराष्ट्र सरकार असेल की त्यांनी आता पावसाळ्यापूर्वी एक घर 100 झाडं 10 झाडं असा प्रकल्प राबवला पाहिजे. तर या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांच्या वतीनं खवय्यांसाठी जे जेवण आहे ते आता गॅसचा तुटवडा असल्यामुळं चुलीवर स्वयंपाक करण्यात येत आहे. आणि ज्या चुलीवरच्या भाकरी आहेत या भाकरी करणाऱ्या ह्या महिला आहेत. आम्ही महिलांकडनंही जाणून घेतोय आता ह्या चुलीवर भाकरी करत असताना काय त्रास वगैरे होतोय त्या संदर्भात पण आम्ही जाणून घेणार आहोत. काय सांगाल, चुलीवर भाकरी करत असताना डोळ्याला धूर लागतो वगैरे, काय त्याबद्दल काय सांगाल? काय नाव काय तुमचं? लक्ष्मीबाई भगवान ठाकर. बर, कसं वाटतं स्वयंपाक करताना? लय त्रास होतोय उन्हाने. बरं, हा, काय नाव तुमचं? पद्मा चौधरी. बर, काय चुलीवर भाकरी करताना काय त्रास? त्रास तर भरपूर आहे. विस्तू म्हणजे तापतोय ना, ते एकदम हे लागतं. विस्तू म्हणजे तीव्र ऊन आहे आणि उन्हामध्ये ह्या महिला भाकरी बनवतात. तर हॉटेल शिवराजच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे स्वयंपाकासाठी लागणारं जे जळण आहे त्यामध्ये लाकडं आहेत, गवऱ्या आहेत, या ठिकाणी स्टॉक केलेला आहे. की आता किती दिवस लागणार आहेत या ठिकाणी गॅस मिळण्यासाठी. गॅसच्या तुटवड्यामुळं जे मोठ्या प्रमाणात सरपण आहे, गवऱ्या आहेत, या ठिकाणी स्टॉक करून ठेवलेला आहे. पण जर चुलीवरच जर स्वयंपाक केला तर मोठ्या प्रमाणात वृक्षतोडी होऊ शकते. याचाही विचार सरकारने करून लवकरात लवकर गॅस पुरवठा केला पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडनं होत आहे. आणि शिवराज हॉटेलची जी प्रसिद्ध असणारी जी बुलट थाळी आहे, ही बुलट थाळीची स्पर्धा जिंकण्यासाठी इंग्लंडवरून खवय्ये आलेले आहेत आणि स्पर्धेसाठी त्यांना सर्व व्यवस्था केलेली आहे. हॉटेल शिवराज हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बरेचसे हॉटेल हे गॅस सिलेंडर भेटत नसल्यामुळं बंद आहेत, पण शिवराज हॉटेलनी चुलीवरचं जेवण सुरू केलेलं आहे. या ठिकाणी शिवराज हॉटेलमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन होतं. या ठिकाणी मोहित कदम आहे जे
हे अतुलजी वायकर यांचा हॉटेल गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, पण देशभरातनं आणि विदेशातनंही खवय्ये या ठिकाणी येतात. तर आज ज्यांनी या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग घेतले, इंग्लंडवरून या ठिकाणी आलेले हे खवय्ये आहेत. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि बुलट थाळी स्पर्धा आहे. ही जिंकल्यानंतर भरघोस म्हणजे बुलट बक्षीस दिली जाते. तर आता या ठिकाणी 25 मिनिटं झालेले आहेत. 1 तासामध्ये ही स्पर्धा जिंकायची असते. किती वेळेमध्ये काय या स्पर्धेबद्दल काय सांगाल? हे बुलट थाळी चॅलेंज आपलं 1 तासात जर एका व्यक्तीने थाळी संपवली तर त्याला बुलट गाडी बक्षीस नाहीतर 2.5 लाख रुपये कॅश हे आपण बक्षीस ठेवलं आहे. आता ही व्यक्ती 3 महिन्यापासून मला फोन करते आहे की बुलट थाळी खायची, बुलट थाळी चॅलेंज. ते आज सकाळी मला 9 वाजता फोन केला की मी आलोय, पण आता गॅस तर आपण थाळी कॅन्सल केलं, पण आता त्यांना एवढं लांबून आले, रिटर्न तर नाही पाठवत, त्यांच्यासाठी आपण ती थाळी खास बनवून दिलेली आहे. तर लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे काही गॅसचा तुटवडा झालेला आहे तो रोखून हॉटेल व्यावसायिक असेल किंवा घरगुती असेल, ह्यांना लवकरात लवकर या ठिकाणी गॅस पुरवठा करण्यात यावा. तर बघूयात, बुलट थाळीचं आव्हान स्वीकारलेलं आहे आणि इंग्लंडवरून हे खवय्ये या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना आम्ही डिस्टर्ब करणार नाहीत, कारण त्यांचा टाईम सुरू झालेला आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण थाळी खायची असते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.